जय एसटी शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। नवनाथ चावरे, जेजुरी तालुका सासवड जिल्हा पुणे या ठिकाणून त्यांनी एक तक्रार मांडलेली आहे की सर, मी पूर्णपणे फसलेलो आहे। मी एसटी वैदिक प्रोडक्ट घेऊन वापरलेला आहे, परंतु माझं पूर्ण फसगत झालेली आहे। मला कुठलाही रिझल्ट नाहीये। मी तुम्हाला 1 एकर शेती देतो आणि पूर्ण खर्च करायला तयार आहे, पण मला रिझल्ट काढून द्या। मला मिळालेल्या माहितीनुसार नवनाथ भाऊ, आपण एक मोठी शेतकरी आहात, आपण एक चांगले बागायतदार आहात आणि आपण मिरची ह्या पिकाला आपण ते वापरलेलं होतं आणि आपण पहिला बेसल डोस वापरल्यानंतर आपण दुसरा बेसल डोस टाकायला आपण मनाई केली। वेळेवर दुसरा बेसल डोस न दिल्याने तुमचं पीक खराब झालं, अशी मला मिळालेली माहिती आहे। ही गोष्ट फक्त नवनाथ भाऊ तुमच्या बाबतीत घडते असं नाहीये। जेवढे शेतकरी मोठे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचा व्याप मोठा असतो, त्याच्यामुळे ते कुठेतरी जेव्हा वापरता तेव्हा ते काय करता की खूप मोठ्या क्षेत्राला 1 बेसल डोस वापरता किंवा 2 बेसल डोस वापरता। मी नेहमी तुम्हाला सांगतो, मोठे शेतकरी असले म्हणजे त्यांच्याकडे अभ्यास करण्याची किंवा त्यांना एवढे व्हिडिओ बघण्याची वेळ नसतो। मग आम्ही तुम्हाला विनंती करून सांगतो की जेवढे मोठे शेतकरी बिग बागायतदार आहेत, आमच्याकडे छोटा शेतकरी समजा भास्कर जाधवांसारखा शेतकरी 30 गुंठ्यामध्ये आज 60 लाख रुपये कमवतो। तुम्हाला 30 एकर मध्ये सुद्धा 60 लाख रुपये मिळत नसतील तर हे फार मोठं दुर्दैव आहे। आणि म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, पैसे जास्त शेतामध्ये जास्त पैसे कमवण्यासाठी खूप शेती असणं गरजेचं नाहीये। तुमची शेती खूप चांगली असणं गरजेचं आहे। तुम्हाला आम्ही एकच विनंती करू की तुम्ही हे 1 एकरला 1 बेसल डोस टाकण्याच्या ऐवजी तुम्ही 10 गुंठ्याला तुम्ही 4 बेसल डोस टाका। एसटी वैदिकचं सूत्र, ज्याचे जे रहस्य आहे ते आधी तुम्ही समजून घ्या आणि ते समजून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या पूर्ण क्षेत्राला वापरा। तुम्ही नियमितपणे आमच्या अधिकाऱ्यांचं कमीत कमी 1 वर्षभर तरी ऐका। तुम्ही 1 वर्षभर आमच्या अधिकाऱ्यांचं पूर्णपणे ऐकू शकाल। आज एवढं क्षेत्र तुम्ही करा आणि ते केल्यानंतर आम्हाला हे सिद्ध करून द्या की बाबा आम्हाला रिझल्ट येत नाहीये, मी स्वतः तुमच्या प्लॉटवर येईल। मुद्दा असा आहे याच्यामध्ये महत्वाचा की खूप बारकावे आहेत, हे तंत्रज्ञान नवीन आहे आणि इथे आपण जमीन सुपीक करत आहोत। इथे आपण पिकावर काहीच करत नाही आहोत। जो पण तुमची जमीन सुपीक होणार नाहीये तो पण तुम्हाला पिकावर रिझल्ट दिसणार नाहीये आणि पिकावर दिसणारे रिझल्ट हे तात्पुरते असतात, पण जेव्हा मातीतून पिकाला रिझल्ट मिळतात ते कायमचे रूपी टिकतात। म्हणूनच आपले शेतकरी विक्रमी उत्पन्न काढतात। आज शेतकरी आपल्या बरोबर 5-5, 6-6 वर्षापासून जोडलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे यश मिळवत आहेत। दरवर्षी त्यांचं यश वाढतंय। मी एकच विनंती करेल की आपण जे 1 एकर क्षेत्र खरोखर देण्याची इच्छुक आहात, आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना तसे आदेश दिलेले आहेत, ते आपल्याला संपर्क करतील, व्हिजिट बी करतील। आपण खरोखर 1 एकर क्षेत्र पूर्ण वर्षभर आमच्या मार्गदर्शनाखाली करावं आणि त्यानंतर तुम्ही 100% आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात। मी तुमच्या प्रतिक्रियांचं अभिनंदन करेल आणि स्वतः व्हिजिट पण करेल। धन्यवाद।